नमस्कार. अपर्णास किचनमध्ये आज आपण काही किचन टिप्स बघणार आहे की ज्या आपल्या रोजच्या संसारामध्ये, रोजच्या गरजांमध्ये अगदी सोप्या पडतील आणि आपल्याला रोजचा दिवस गडबडीत जाणार नाही, अतिशय आनंदित जाईल. त्यासाठी काय करायचं आहे ते पाहूया. तर गॅसला आपण पहिल्यांदा हात लावताना आपण गॅसला मनोमन नमस्कार करावा. नमस्कार करायचा अन्नपूर्णेला, गॅसला आणि मनाने आपल्या, आणि म्हणायचं की हे अन्नपूर्णा माते, मी आज जे काही पदार्थ करणार आहे तर ते अतिशय चांगले होऊ देत आणि त्यांनी आपले खाणारे सर्वजण तृप्त होऊ देत, असं आपण मनोमन म्हणायचं. आणि नंतर आपल्या इथे जवळ तांब्या किंवा पाण्याचं जे पीप असतं त्यालाही मनोमन नमस्कार करायचा. आता बघा, आपण सकाळी पहिल्यांदा चहा करतो, तर आपण ज्या वेळेला चहा करतो तर त्यावेळेला चहाचा गाळ आपण टाकून देत असतो. तर एक 2-3 दिवसाचा चहाचा गाळ साठवायचा आणि मग त्यामध्ये पाणी घालून तो गाळ स्वच्छ धुवायचा. थोडा कोरडा करून तुम्ही जर कुंड्यांना घातलात झाडाच्या, भरपूर कळ्या येतात आणि छानशी फुलं येतात. आता आपण नाश्त्याकडे वळूया. सकाळी खूप गडबड असते नाश्ता करायची, तर काय करायचं, आपण रात्रीच तयारी करून ठेवायची, किरकोळ तयारी तरी, आणि सकाळी पटकीने आपल्याला नाश्ता करायला वेळ जात नाही आणि लवकर आणि छान नाश्ता होतो. आता चौथी टीप पाहूया आपण. बघा, आपण जेवायच्या वेळेला मग डाळ आपण काय करायचं, कुकरमध्ये डाळ शिजवताना डाळ आधी भिजवून ठेवायची एक अर्धा तास तरी गरम पाण्यामध्ये, आणि उकडताना म्हणजे शिजवताना त्यामध्ये तेलाची धार घालायची किंवा एक अर्धा चमचा तेल घातलं, साधं तुमचं कुठलंही कुकिंग ऑइल आहे ते घाला, म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित शिजेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळ ही निम्मी म्हणजे मुगाची आणि तुरीची अशी वापरली तर पचायलाही सोपी जाते आणि शिजतेही चांगली, वरण चवीलाही चांगलं होतं, असे फायदे होतात. तर 5वी टीप पाहूया आपण. तर आपण भाताचं बघूया. भात करताना प्रत्येकाच्या घरात तांदूळ वेगळा असतो. नवीन तांदूळ असतो त्याला पाणी कधीही कमी लागतं. जेवढा तांदूळ जुना असेल त्याला पाणी जास्त लागतं. आंबेमोर तांदळाला पाणी जास्त लागतं. जनरली तुकडा बासमती वापरला जातो, त्याला साधारण तिप्पट पाणी पुरतं. दिल्ली राईसला तर दुप्पटच पाणी लागतं. हे आपण तांदूळ कुठला आहे हे बघून विचार करायचा आणि त्याप्रमाणे तांदळामध्ये पाणी घालायचं. कणिक मळायची असेल तर न्यूजपेपर किंवा एखादं कापड जर आपण कट्ट्यावर अंथरलं तर काय होतं, पीठ पडत नाही जिकडं तिकडं आणि कट्टा आपला स्वच्छ राहतो. नंतर धुण्यासाठी आपला फारसा वेळ जात नाही. यानंतरची आपण टीप आहे बघूया. ऋतुमानानुसार विरजण लावावं लागतं. म्हणजे आता पावसाळा असेल किंवा उन्हाळा असेल तर त्यावेळेला लवकर आपल्याला विरजण लावून चालत नाही. अगदी रात्री 10 वाजता उशिरा जरी तुम्ही दुधामध्ये थोडं दही घालून, ताक घालून जसं विरजण लावता तसं लावलं तर सकाळी छान गोड दही होतं. थंडीच्या दिवसामध्ये दुपारी 3 वाजता वगैरे लवकर विरजण लावलं तरच ते लागतं चांगलं. काही वेळेला काय होतं, काही कारणाने भरपूर खोबरं असतं, तर अशा वेळेला खोबरं खवणलेलं एका डब्यात छानशा भरून तुम्ही जर डीपरमध्ये ठेवलं तर ते 2 महिने अगदी चांगलं ताज्या खोबऱ्यासारखं राहतं. तर अशा आपण छोट्या मोठ्या किचन टिप्स बघितल्या तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि आवडल्या तर लाईकही करा. म्हणजे अशाच सोप्या टिप्स तुम्हाला मी सांगत जाईन.